Good morning, student. Myself, Dr. Yogesh Patini, Assistant Professor in Commerce, GS College of Commerce, Varda. Today we are going to discuss the arguments for free trade. मुक्त व्यापाराच्या बद्दलच्या arguments की मुक्त व्यापार चांगला का आहे. In next lecture we will discuss about argument against free trade. This is about the unit number 3 of International Business Environment, MCOM second year, 4th semester. So, the topic is arguments for free trade. Free trade म्हणजे एक मुक्त व्यापार संरचना की ज्यामध्ये रिस्ट्रिक्शन्स नाहीत, असतीलही तर ते फार कमी आहेत. योग्य सिस्टम आहे. सिस्टमला कोऑर्डिनेट करणारे काही घटक आहेत, काही संघटना आहेत. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन त्याला कदाचित कोऑर्डिनेट करेल किंवा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या ज्या काही सबसिडरी संघ, काही एक सिस्टर कन्सर्न्स राहतात त्या त्याला कोऑर्डिनेट करतील. म्हणजे एक असं की असा व्यापार की ज्यामध्ये बंधनं नाहीत, ज्यामध्ये फार ड्युटीज नाहीत, फार टॅक्सेस नाहीत आणि त्यामध्ये कुठलाही देश एंट्री घेऊ शकतो, एक्झिट घेऊ शकतो. दॅट टाईप ऑफ ट्रेड इज ॲक्च्युली अ फ्री ट्रेड. तसं पाहिलं तर फ्री ट्रेड तसं अस्तित्वात नाही, कारण दॅट इज ॲक्च्युली आयडियल सिच्युएशन. आपण इथे जे एक प्रकारचं एक डिस्कशन करतो आहे, दीज आर द आर्ग्युमेंट्स फॉर फ्री ट्रेड. की एक फ्री ट्रेड, एक मुक्त व्यापार जी एक संरचना ही ती चांगली का आहे त्याबद्दलचे आर्ग्युमेंट्स आपण इथे मांडतो. तर फर्स्ट आर्ग्युमेंट इज प्रमोट्स इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. खरं आहे, कारण जेव्हा फ्री ट्रेड राहील, मुक्त व्यापार संरचना राहील, तेव्हा प्रत्येक देश त्यामध्ये सहभागी होईल. एव्हरी कंट्री विल पार्टिसिपेट इन दॅट. देर विल बी नो रिस्ट्रिक्शन्स, त्यामुळे फार जास्त रिस्ट्रिक्शन्स राहणार नाहीत, टॅक्सेस राहणार नाही, देर विल बी लेस ड्युटीज. आणि त्यामुळे मग काय होईल की जे मोठे मासे आहेत, म्हणजे मोठे मोठे जे देश आहेत, त्यामुळे छोट्या देशांची पिळवणूक त्यामध्ये होणार नाही, त्यांची किंबहुना फसवणूक होणार नाही आणि छोट्या देशांनाही व्यापारातून दे विल गेट देअर पार्ट फ्रॉम दॅट. त्यांनाही त्यांचा एक भाग त्यातून मिळेल, हिस्सा मिळेल अँड देर विल बी इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. त्यामुळे जेव्हा डेव्हलपिंग नेशन आणि अंडर डेव्हलप नेशनला एक फ्री ट्रेडमध्ये एक चांगलं प्रतिनिधित्व मिळेल, दे विल गेट द गुड रिप्रेझेंटेशन इन फ्री ट्रेड, डेफिनेटली देर विल बी इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. म्हणून आपण म्हणू शकतो की एक आर्थिक विकासाला चालना मिळण्याचं एक चांगलं माध्यम आपण फ्री ट्रेड आहे असं म्हणू शकतो. द सेकंड थिंग इज एनकरेजेस हेल्दी कॉम्पिटिशन. डेफिनेटली जेव्हा प्रत्येक देश व्यवहारामध्ये एंट्री करेल, ही विल हॅव, दॅट पर्टिक्युलर नेशन विल हॅव अ हेल्दी, विल हॅव अ कॉम्पिटिशन. आपण खूप सारे क्षेत्र पाहतो की ज्या क्षेत्रांमध्ये कॉम्पिटिशन राहते आणि जेवढे जास्त प्लेयर्स त्या क्षेत्रामध्ये काम करतात, देर विल डेफिनेटली हॅव अ कॉम्पिटिशन. दॅट विल बी अ हेल्दी कॉम्पिटिशन. आणि जसे जसे त्या क्षेत्रातले ते कम्पीट करणारे प्लेयर्स म्हणा किंवा सहभागी कंपनीज म्हणा त्या कमी होतात, तर त्यांची मोनोपोली चालू होते. त्यामुळे मग तुम्ही पाहू शकता 3 ते 4 कंपनीज असतील तर मग त्या सर्व यांचे जे काही काम करण्याच्या पद्धती आहेत, त्यांचे ज्या काही पॉलिसीज आहेत, त्यांचे काही जे काही रेट्स असतील ते जवळपास सारखे असतात. सो वेन देर विल बी अ मोर कॉम्पिटिशन, वेन देर विल बी अ मोर कॉम्पिटिटर, डेफिनेटली देर विल बी हॅव अ हेल्दी कॉम्पिटिशन. आणि फ्री ट्रेडमध्ये तर जर मुक्त व्यापार संरचनेमध्ये सर्वांनाच जर एंट्री असेल आणि रिस्ट्रिक्शन जर नसतील, नॅचरली देर विल बी इट विल एनकरेज हेल्दी कॉम्पिटिशन. द थर्ड पॉईंट इज अ कन्झ्युमर गेन. जेव्हा हेल्दी कॉम्पिटिशन असेल तर याचा सहज फायदा हा कन्झ्युमरला होतो, ग्राहकांना होतो. कारण when there will be healthy competition, then competitor will offer you the good services, quality services at affordable price. तर त्यामुळे जो फायदा होतो तो नक्कीच ग्राहकांचा होतो. टेलिकम्युनिकेशन सेक्टरमध्ये आपण पाहिलं, कॉम्पिटिशनमुळे जे रेट्स गगनाला भेटलेले होते ते खाली जमिनीवर आलेत आणि त्याचा फायदा नक्कीच कन्झ्युमरला झाला. तशा खूप साऱ्या क्षेत्र, ऑटोमोबाईल्स सेक्टर इज ॲक्च्युली गोईंग टू दॅट फेज. लॉट ऑफ फॉरेन प्लेयर्स, लॉट ऑफ कंपनीज ज्यांची नावही आपण अगोदर ऐकली नव्हती, दे आर एंटरिंग इन अ मार्केट. MG मोटर्स, किया and lot of companies are in a pipeline to get a government approval to work in automobile sector in India. त्यामुळे एक जे पारंपरिक नावं आपल्याला माहिती होती, मारुती घ्या, महिंद्रा घ्या, टाटा घ्या, हुंडई घ्या, त्याच्या व्यतिरिक्त टोयोटो घ्या, खूप साऱ्या कंपनीज आता भारतीय ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये आलेल्या आहेत की ज्या
actually they are actually revolutionizing the Indian automobile market. So this way there is a gain of consumer. चौथा मुद्दा त्याच्याशी संबंधित ॲक्च्युली इट विल चेक अ मोनोपॉली. जसं मी अगोदरच म्हटलं, खूप सारे कॉम्पिटिटर जर क्षेत्रामध्ये काम करीत असतील तर त्याच्यामध्ये मोनोपॉली निर्माण होणार नाही. त्या 1, 2 किंवा 3 कंपन्याचं स्वामित्व अधिकार त्यामध्ये निर्माण होणार नाही, कारण एक कंपनी दुसऱ्याला चेक करेल, एक कंपनी दुसऱ्याला क्रॉस चेक करेल. सो दिस थिंग विल हॅपन अँड देर विल बी नो मोनोपॉली इन दॅट पर्टिक्युलर सेक्टर इफ देर विल बी मोर पार्टिसिपंट्स वर्क्स इन दॅट पर्टिक्युलर एरिया. त्यामुळे खूप साऱ्या कंपनीज जर काम करत असतील तर नक्की दॅट विल क्रिएट अ हेल्दी कॉम्पिटिशन. त्याचा फायदा कन्झ्युमरला होईल, त्यांचा फायदा होईल आणि मोनोपॉली कमी होईल, किंवा मोनोपॉली जर अस्तित्वात असेल तर ती संपूर्णपणे नष्ट होईल. सो दिस इज ऑल्सो वन ऑफ द आर्ग्युमेंट्स फॉर फ्री ट्रेड. वाईड मार्केट, पाचवा मुद्दा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. मार्केट एक वाढेल, इट विल गेट अ वाईड, ॲक्च्युली एक त्याला काय म्हणू शकतो, त्याचा विस्तार होईल. कारण खूप साऱ्या कंपनी जेव्हा तिथे काम करतात, प्रत्येक कंपनीची काम करण्याची पद्धत ही वेगळी राहील. असो ती त्याच क्षेत्रात काम करेल, पण प्रत्येक कंपनीची काम करण्याची पद्धत एक वेगळी असते, त्यांची कामाची शैली वेगळी असते. दे वर्क ऑन डिफरंट एथिकल मॉडेल्स, त्यांच्या पॉलिसी वेगळ्या असतात, पॉलिसी डिसिजन मेकिंग स्टाईल्स वेगळ्या असतात. त्यामुळे काय होतं की त्या मार्केटचा विस्तार होतो. म्हणजे एका क्षेत्रामध्ये, एका सेक्टरमध्ये वेगवेगळ्या कंपन्या जेव्हा काम करतात, नॅचरली इट विल क्रिएट डिफरंट चॉईसेस फॉर द कस्टमर्स टू वर्क विथ दॅम, टू डील विथ दॅम, आणि एक प्रकारे मार्केटचा विस्तार होतो. अँड दॅट थिंग हॅपन्स बिकॉज ऑफ फ्री ट्रेड. हे जे सर्व घटक आपण पाहतो आहे, ॲक्च्युली दिस इज बिकॉज ऑफ द फ्री ट्रेड. कारण तुम्ही एक मुक्त व्यापार संरचनेला एक चालना देत आहात, तुम्ही रिस्ट्रिक्शन्स काढून टाकीत आहात, तुम्ही बंधनं काढून टाकीत आहात, तुम्ही ड्युटीज कमी करीत आहात, तुम्ही टॅक्सेस कमी करीत आहात, आणि तुम्ही जास्तीत जास्त कंपन्यांचा सहभाग कसा वाढेल त्या क्षेत्रामध्ये यासाठी तुम्ही वेगवेगळे पॅकेजेस देतात. नॅचरली त्या फ्री ट्रेड एन्व्हायरमेंटमुळे या सर्व गोष्टी घडण्यास मदत होते. पण जशी नाण्याच्या दोन बाजू असतात, आपण आज या लेक्चरमध्ये आर्ग्युमेंट्स पाहतो आहे, पुढच्या लेक्चरमध्ये आपण आर्ग्युमेंट अगेन्स्ट पाहूया. नंतरचा मुद्दा तो आहे लार्ज फॅक्टर इन्कम. नक्कीच जेव्हा मार्केट एवढ्या मोठ्या पद्धतीनं विकास करेल, विस्तार होईल, तर त्यामध्ये जे वेगवेगळे घटक काम करतात त्या घटकांचं एक इन्कम वाढेल, त्यांचे इन्कम सोर्सेस वाढतील. कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगवेगळे घटक काम करतात, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याची वेगळी काम करण्याची शैली असते. काही क्षेत्रामध्ये रोजगार जास्त निर्माण होतात, काही क्षेत्रामध्ये रोजगार कमी निर्माण होतात. असंघटित क्षेत्र जिथे असतं तिथं जास्त रोजगार निर्माण करण्याची गरज असते, कारण तिथे जास्त लोक काम करतात. संघटित क्षेत्रामध्ये मशिनरीचा वापर जास्त झालेला असतो, त्यामुळे तिथे जे वर्कर्स असतात, एम्प्लॉईज असतात, त्यांची संख्या तुलनेने कमी असते. त्यामुळे जी असंघटित क्षेत्र आहेत किंवा ज्या क्षेत्रांमध्ये अत्यंत जास्त मनुष्यबळ उपलब्ध आहे, तिथे जर आपण फ्री ट्रेड वगैरे ही जर संकल्पना राबवली, नॅचरली तिथे जे घटक काम करतात त्यांचे इन्कम वाढायला त्यामुळे मदत होते. सातवा मुद्दा जो दिसतोय दॅट इज इंटरनॅशनल कॉपरेशन. इंटरनॅशनल कॉपरेशन इज ॲक्च्युली व्हेरी मच इम्पॉर्टंट इन फ्री ट्रेड, आणि इथे ते पॉसिबल होतं बिकॉज नो वन लाईक रिस्ट्रिक्शन्स. So when you are working in a closed environment, then you can't get that international cooperation very easily. But when you work in free trade, a free environment, open environment, then there is a lot of possibility that international cooperation will come in. The international companies will offer you the products, they will offer you the services, they will offer you different solutions. This thing happens with the help of free trade. So this is also one of the argument of we can say why free trade is a very good thing. So these are the 7 points on this particular screen. We will move to the next screen. The last point is there. There's an educative effect. What is this educative effect? Actually, it will certainly spread up a positive environment in that particular business, because when you work in a closed environment, you don't like that. बंदिस्त वातावरणामध्ये काम करण्यासाठी कुठल्याही व्यक्तीला ते आवडत नाही, तो मानवी स्वभाव आहे.
त्याला एक स्वतंत्र वातावरण हवं असतं. सेम थिंग्स गेट अप्लिकेबल टू अ बिझनेस. त्यामुळे बिझनेसला जेवढ्या जास्त ओपन एन्व्हायरमेंटमध्ये काम करण्याची इच्छा असेल, काम करण्याच्या संधी असतील किंवा तसं एन्व्हायरमेंट बिझनेसला मिळालेलं असेल, तर त्या बिझनेसला ग्रो करायला जास्त एक स्पेस मिळतो, फॅसिलिटीज मिळतात, अँड इट विल सडनली ग्रो. So that educative effect keeps coming, and so that's why business always wants less restrictions. They want free trade, they want less duties, they want less taxes. So this is actually effect which get in mind of businesses, and they certainly want free trade. So these are the what we can say, the arguments of free trade. Why free trade is very important, why it is very important for international businesses. Because if you want to grow as a country, if you want to grow as economy, if you want to contribute more towards GDP, there is always there is always what we can say, more importance of free trade. That's why when you are signing the agreements of World Trade Organization, they always are in a mood of free trade. They don't want restrictions, because if trade moves from one country to another country, it will certainly help everyone, and then only the world economy will grow. So these are the arguments for free trade. अपेक्षा आहे तुम्हाला हे समजले असतील. पॉईंट्स स्पष्टपणे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत, आणि माझ्या व्हिडिओला जर तुम्ही फॉलो केलं तर प्रत्येक पॉईंटचं जे एक्सप्लेनेशन मी दिलेलं आहे त्यामुळे ते तुमच्या संकल्पनाही त्यातून स्पष्ट होतील. पुढच्या लेक्चरला वी विल डिस्कस आर्ग्युमेंट्स अगेन्स्ट फ्री ट्रेड. जसं मी म्हटलं, नाण्याच्या दोन बाजू. आज या लेक्चरमध्ये आपण फ्री ट्रेड चांगलं का आहे त्याची चर्चा केली. पुढच्या लेक्चरला फ्री ट्रेडमुळे काय प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात त्याची चर्चा आपण करणार आहोत. सो वी विल डिस्कस दॅट पॉईंट इन द नेक्स्ट लेक्चर.